आज 26 जानेवारी माझ्या पप्पांचा वाढदिवस. आज त्यांच्या आवडीचं जेवण केलं होतं. त्यांना पनीर मटर आणि भरपूर भाज्या घातलेला पुलाव खूप आवडायचा. मठ्ठा, बुंदी रायता, श्रीखंड, जिलबी फाफडा तर त्यांचा अतिशय आवडीचा होता. तर हा पुलाव केला होता मी आज. मटर, पनीर आणि सगळ्या भाज्या घालून त्यांना खूप आवडायचा हा पुलाव. आणि सध्या भाज्याही भरपूर येतात ते. आणि आज त्यांची आठवण ह्या गोष्टीचा खूप हे आहे. तर जिरं, दालचिनी आणि तेजपान टाकून फोडणी केली. सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. पनीर शेकून आणि त्याचे तुकडे करून घेतले. अतिशय सोपा पण चवीला खूप छान लागतो. कांदा छान असा गुलाबी होईस्तोपर्यंत परतवून घेतला. भरपूर लसूण आणि आलं घालायचं याच्यामध्ये. विशेष काही मसाले नसतात. फक्त आलं लसणाची चव, आपला काळा मसाला आणि घरचा किचन किंग मसाला ह्या गोष्टी पुलावला चव देतात खूप छान. थोडीशी हळद घातली आणि परतवून घेतली. आणि मग मसाला आणि घरचा किचन किंग मसाला की जो बिर्याणी मसाला पण आहे तो टाकून सगळ्या भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि मीठ घातलं आणि 5 मिनटं वाफ काढून घेतली, जेणेकरून भाज्या रिड्यूस पण होतात आणि थोड्याशा शिजून पण जातात. एकसारखे हलवून छान भरपूर भाज्या घालायच्या, खूप छान लागते चव. बघा अशा छान थोड्याशा रिड्यूस झाल्या भाज्या एकसारख्या. आता हा धुतलेला जो तांदूळ आहे हा मोगरा बासमती आहे माझ्याकडे, खूप छान लागतो चवीला आणि याला पाणी पण भरपूर लागतं. तर तो धुवून नितळत ठेवला होता. लगेच धुवायचा आणि लगेच टाकायचा, कारण हा तुटतो लगेचच. आणि छान असा मिक्स करून घेतला आणि याला पण मग 2 ते 3 मिनटाची छान अशी हलवून वाफ काढून घेतली. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकळतं पाणी पण याला भरपूर लागतं, त्यामुळे मी 5 ते 6 कप पाणी वापरलं इथे. मी जेवढा तांदूळ घेतला होता त्या प्रमाणामध्ये. आणि विशेष म्हणजे उकळतं पाणी घालायचं, म्हणजे छान असं मोकळा येतो. छान असं मिक्स केलं. मीठ चेक करून घेतलं आणि चवीनुसार थोडंसं परत मीठ घातलं त्याच्यामध्ये. कोथिंबीर घातली आणि तळलेलं हे पनीर आहे त्याचे पीसेस घालून घेतले. एकसारखं हलवून घेतलं आणि 1-2 मिनटाची वाफ काढून घेतली. पाणी थोडंसं कमी वाटलं मला. पुन्हा 1 कपभर पाणी घातलं त्याच्यामध्ये. या तांदूळाला पाणी भरपूर लागतं. एकसारखं छान हलवून घेतलं आणि कमी गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे तो छान शिजतो पण आणि गचका पण होत नाही. थोडंसं तूप घातलं, साजूक तूप, त्याच्याने कोरडापणा लागत नाही भात खाताना. छान असं हलवून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आणि छोट्या गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या करा किंवा मोठ्या गॅसवर ठेवलं असेल तर कमी गॅस. बघा एकसारखा छान असा फुलला. आणि थोडा जास्त केला होता कारण मला टिफिन पण द्यायचा होता. ह्या पद्धतीने माझ्या पप्पांना खूप आवडायचं. जिलेबी, फाफडा, श्रीखंड, मठ्ठाही त्यांच्या